हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. पिल्लू आमची रात्रभर जागली कारण का तिला सर्दीने ना प्रॉपर झोप अशी लागली नाही. सो त्याच्यामुळे ती जागली आणि सकाळी पण लवकर उठली कारण का तिला झोप प्रॉपर हवी तशी मिळत नव्हती. माईट बी सर्दीमुळे असेल. आणि सकाळी उठल्या उठल्या ती जे कलर बॉटल्स असतात त्याच्याने खेळते. तिला जर आता सध्या तरी अशा नवीन काय वस्तू दिसल्या ना की ती बरोबर खेळते. तिला सॉंग्स लावून दिलेले, सो ते बघत होते. नाईट ड्रेस वगैरे चेंज झाला, तिने दूध वगैरे पिलेलं, ते पण थोडंफार पिलं तिने, जास्त काय पिलं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी आम्हाला उपमा करत होती. तिला मी दिलेलं नाचणीचं सत्व आणि आता उपमा करते आम्हाला. तिचं खाऊन झालेलं, आता आम्हाला उपमा करून घेते पटकन. आणि पाणी वगैरे गरम करून ठेवले. आणि दीपकला आहे तो उपमा जरा पण आवडत नाही आणि पोहे संपलेले त्याच्यामुळे उपमा करावा लागला. आणि त्याला पण बरं नाही आहे. जेव्हा पिल्लूला बरं नसतं ना तेव्हा त्याला पण बरं नसतं. काय कोइन्सिडन्स आहे ना दोघांचा काय माहिती. आणि नाश्ता वगैरे करून झाल्यावर मी माझी सगळी कामं आवरली कारण का पिल्लू आजारी असल्याने नंतर ती उठल्यावर मला काहीच करून देणार नाही. आणि रात्रभर मी पण जागी होती आणि दोघं पण आता धाराधूर झोपलेत. मला तर जरा पण झोप लागत नव्हती. मी म्हटलं संध्याकाळी आहे ते झोपून घेईल, जेव्हा पिल्लू झोपेल तेव्हा, नेक्स्ट स्नॅप असेल तेव्हा. आणि आता नंतर थोडीशी मला झोप लागून गेली तिथे बसल्या आणि 10 ते 20 मिनटच झोपली. नंतर परत 1 वाजता उठली, पावणे एक परला उठली. आणि आता जेवायला काय करू प्रश्न पडलेला मला. सो म्हटलं डाळ भातच करून घेते पटकन. सो डाळ फोडणीला देते, डिरेक्टली कुकरलाच लावून घेते. मिक्स डाळ करते, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ अशी मिक्स डाळ करते. पिल्लूला पण तेच खायला देणार होती, पण नंतर ती मला माहिती होतं ती खाणार नाही कारण का आजारी असलं ना बाळ की असं जास्त काय खात नाही. त्याच्यामुळे मग मी तिला ऑप्शनमध्ये भरडी ठेवलेली, म्हणजे होममेड सॅरलेक्स आहे ना ते ठेवलेलं. आता पटकन डाळ वगैरे घालून घेते आणि थोडीशी 10 मिनटाची झोप का होईना भेटली ना जरासं फ्रेश वाटतंय. कारण का रात्री तुम्हाला सांगते पिल्लू आमची 12ला झोपलेली आणि ती ऑलमोस्ट 1ला उठून गेली. 1ला उठली, त्याच्यानंतर मग ती डिरेक्टली 5 वाजता झोपली आणि परत ती मग 7 वाजता उठली. आणि 7 वाजता उठल्यानंतर मग ती 11 नाही 10 वाजता अशी झोपली. मग 10 वाजता झोपल्यानंतर मग तिला मी डायरेक्ट आता जेवण वगैरे करूनच मग तिला उठवायचं ठरवलेलं कारण का मग नंतर रात्री झोपणार नाही. त्याच्यामुळे मग मी तिला लवकर उठायचं ठरवलेलं. आणि डाळ आता ऑलमोस्ट फोडणीला देऊन झाली. आता फक्त भात लावायचं आहे मला, बस बाकी काय नाही. आणि आता आजचा मेनू माझा डाळ भात आणि लोणचं पापड एवढंच असणार आहे. दीपक तर सकाळ सकाळ बोलला टिफिन नको आहे कारण का भाजीला काही नव्हतं आणि खाली जायला पण कंटाळा आलेला. सो भात डाळच केला आणि पटकन होणार होतं कारण का पिल्लू जर मध्ये अधे उठली ना की ती मुलं आजारी असतात तेव्हा कसं त्यांना फक्त आपणच हवं असतो. कितीही काय होऊन दे, कोण पण सांभाळायला असून दे, पण आपणच हवं असतो. त्याच्यामुळे ठरवलं की फक्त डाळ भात करते. आणि डाळ वगैरे झालेली आता ऑलमोस्ट. आणि आता बाकीची जी नॉर्मल कामं होती माझी ती सगळी मी सकाळीच आवरून घेतलेली कारण का पिल्लू जेव्हा उठली ना तेव्हाच मी जी माझी क्लिनिंगची कपडे वगैरे काय जे घरातलं कामं असतात मेन ते करून घेतलेलं, जेणेकरून म्हटलं पिल्लू जेव्हा सेकंड नॅप घेईल ना तेव्हा मी पण झोपून जाईल कारण का तेव्हाच मला नीट झोपता येईल. आणि आता पण ती सारखी उठत झोपत होती. आणि आता डाळ वगैरे लावून झाले. आता पटकन भाताचा कुकर लावेल आणि पिल्लूला उठवून घेईल. आणि आता फोडणी दिली तर सगळं जे तेल वगैरे आहे ना ते इकडे तिकडे उडतच असतं. मी म्हटलं आता पटकन हाताबरोबर ते पुसून घेते. हे झाल्यानंतर पिल्लूला जे मी सॅरलेक्स केलेलं घरगुती ते मला पहिलं मिक्सरला लावायचं होतं कारण का त्या दिवशी फक्त भाजून ठेवलेलं आणि मिक्सरला लावायचं राहून गेलेलं. म्हटलं दीपक घरी असेल तेव्हाच करता येईल दुपारी कारण का पिल्लूला घेऊन ते मिक्सर वगैरे करणं ना ते थोडंसं आहे कारण का घरात कुकी असते त्याच्यामुळे. सो आता माझं सगळं आहे ते आवरून झालं. भांडी वगैरे पण नॉर्मल होते ती झाली दूर. आता सॅरलेक्स घरी केले. ऑलमोस्ट मला हे 2 आठवडे झाले. ह्या टायमाला मी भरपूर सारं करून ठेवलेलं आणि माझ्या काय डोक्यात आलं काय माहिती सॅरलेक्स करायचं आणि ते आता मला कामात पडतं आणि असं वाटतं की बरं झालं मी केलं. सो आता मी सॅरलेक्स आहे ते करते. ह्याच्यामध्ये मी काय नाही, हिंग, जिरे पावडर आणि जे सॅरलेक्स होतं ते. भात झाला आहे, डाळ पण माझी झाली. आता मी पिल्लूला पहिलं भरवून घेते आणि मग माझं आवरून आमचं जेवायला घेऊ आम्ही. आणि पिल्लूचं जेवण झालं, आमचं जेवण झालं. म्हटलं आता तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं. सो डॉक्टरकडे घेऊन जायला निघालेलो. दीपक तिला शूज घालत होता आणि विक्सची जी बॉटल आहे ती तिने यांना भरपूर दिवसांनी बघितलेली. सो ती काय ते सोडत नव्हती. आता पटकन तिला रेडी वगैरे करू, डॉक्टरकडे जाऊन येऊ कारण का तिच्या म्हणजे सर्दीमुळे ना तिचं माइट बी डोकं वगैरे दुखत असेल, किरकिर थोडी करत होती आणि डोळ्यातनं पण पाणी वगैरे येत होतं आणि पुरा चेहरा आहे ना तो तिचा उतरलेला. सो त्याच्यामुळे म्हटलं डॉक्टरकडे घेऊन जातो. वाफ वगैरे घरात आम्ही देतो तिला, पण थोडेसे औषधं चेंज झाले की तिला बरं वाटेल. त्याच्यामुळे पटकन मग
डॉक्टरकडे जाऊन आलो, कारण का संध्याकाळी दीपक घरी नसतो, मी एकटीच असते, त्याच्यामुळे रात्रीचा प्रॉब्लेम नको, त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येऊया. आणि पिल्लूला ना आता लिफ्टचं बरोबर कळतं, जे बटन प्रेस केलेलं असतं ना, म्हणजे ज्याच्यावर लाईट ब्लिंक होते तिथे तिला हात ठेवायचाच असतो. घरी आल्यानंतर मग तिला आता औषधं वगैरे देऊ. जेवण वगैरे झालेलं आहे, त्याच्यामुळे तिला आता डिरेक्टली औषधच देऊ. आता हे तिला जे ब्ल्यू कलरची बॉटल आहे ना, ते तिला कानात टाकायला दिलं आहे. कानात एवढी मळ नव्हता, तरी पण ती थोडीशी आधीपासून असे बोट घालते ना, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं काहीतरी ड्रॉप वगैरे बघा, कान खाजवते ती का हे करते, त्याच्यामुळे मग त्यांनी असे ड्रॉप दिले. फक्त एकच थेंब टाकायचे आणि त्याच्यानंतर मग तिला जे ड्रॉप्स होतं सर्दीचं ते दिले, ते पण चेंज करून दिलेलं आहे. आता ते तिला देईल आणि मग नंतर ती झोपेल, कारण का रात्री ना ती प्रॉपर झोपली नव्हती आणि प्लस सकाळी पण लवकर उठलेली, त्याच्यामुळे ती लवकरच झोपेल. आणि आता तिला औषधं वगैरे देते. जसं खालून आलो, हात वगैरे धुतला आणि बसलो आणि पहिला म्हटलं तिला औषध देते, जेणेकरून तिला थोडंसं बरं वाटेल. आणि औषध पिताना ती जरा पण नाटक करत नाही. आणि पहिली टेस्ट आहे ना ती मी करून बघितली आणि थोडंसं कडू होतं, तरी पण ती पिली अगदी व्यवस्थित. एवढं नाटक करत नाही पिल्लू औषध वगैरे पिताना. जर खूपच कडू असेल ना मग नाहीच पित, एवढं कडू नव्हतं पण ती पिते. आणि आता तिला औषध वगैरे पिऊन झाल्यानंतर थोडंसं तापाचं पण औषध देईल, कारण का थोडंसं ना अंग पण तिचं गरम होतं, ते होतं, त्याच्यामुळे डॉक्टरनी काय दिलं ना. आणि मी घरी येत ना सगळे पिल्लूचे औषधं ठेवून देते. कधी डॉक्टरकडे गेलो ना की डिसेंट्री, फीवरचं किंवा जे डेली नेसेसरी आहेत, मुलं मोस्टली करून त्याच्याने आजारी पडतात, ते औषधं मी ठेवून. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर संध्याकाळी 7 वाजता मी ब्लॉग चालू केला. आम्ही दोघी पण झोपलेलो. पिल्लूला झाली आहे सर्दी, डॉक्टरकडून आलो, चहा वगैरे घेतला. दीपक गेल्यानंतर थोडंसं चहा वगैरे ठेवली. टिफिन आज काय घेऊन नाही गेला दीपक, कारण का फक्त दाल राईस केलेला, मग तो काहीतरी बाहेरून खाईल. पिल्लूला तर भरडी भरवलेली. डॉक्टरकडून आल्यानंतर मग पिल्लू थोडा वेळ खेळली आणि झोपून गेली, कारण का रात्री तिची झोप नव्हती झालेली, जागलेली ती, त्याच्यामुळे. आणि ती झोपल्यानंतर ना मग दीपक गेल्यानंतर मी पण झोपली, थोडंसं काम केलं आणि मी पण झोपून घेतलं, कारण का काम आहे ते पिल्लूने आज पण जागवलं. तर कारण का ब्रिदिंग घ्यायला सर्दी झाली की थोडासा त्रास होतोच, एक नाक बंद झाली की, त्याच्यामुळे मग ती उठलेली. सो आता शू शोधते खाली पण डायपर घातलं आहे तिला. डॉक्टरकडून आलो ना तशी झोपल्यानंतर मग मी काय डायपर काढलं नाही. आता तिचं डायपर वगैरे काढेल. आता तिला दूध दिलेलं थोडंसं, आता खेळेल, त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ॲपल फीड करेल तिला. सो शी करते. चला मी चहा पिते. दिवा वगैरे जस्ट लावलाय, 7 वाजले, दिवा लावलाय. आणि पिल्लूला दिलेली मग अशी पापडी ती खात होती, संपली जस्ट, थोडीशीच दिली, हार्डली 10 पण नसतील. आणि आता मी चहा पिते, तिला दूध आणि 2 बिस्किटं भरवेल, फक्त 2च, नंतर मग ॲपल भरवेल तिला. आणि सॉंग्स बघते आता ती. आणि तिला थोडंसं गरम पाण्याने पुसून काढेल छाती आणि पाठ जरासं, कारण का ना विक्स लावलेलं आहे त्याच्यामुळे ते पुसून काढेल तिचं. आता पटकन चहा पिते, तिला दूध बिस्किट भरवते आणि मग भेटते काय करते मला. नाक एकदम झालंय लाल लाल आमचं. चला पटकन तिला भरवते, मी पण पिते आणि बोलूया. जस्ट पिल्लूला दूध आणि बिस्किट भरवलं, फक्त 2च भरवले, जास्त नाही भरवले, कारण का मी चहा पित होती म्हणून. आता तिला मी ॲपल भरवेल थोड्या वेळ. आता थोडंसं ना अंग गरम लागतंय, डॉक्टर बोललेलेच की सर्दीने अंग गरम होईलच. औषध तर आहे, संध्याकाळी थोड्या वेळाने तिला देईल ॲपल खाल्ल्यानंतर, कारण का ते औषध आहे ना 4 तासांनी द्यायचं मिनिमम, तापाचं औषध 4-5 तासांनी, असं लवकर नाही द्यायचं डॉक्टरने सांगितलं. सो सपोज मी नव्हती, त्याच्यामुळे थोडासा होल्ड करते, बघूया. डॉग शो बघते, शो लावून दिलाय मी ते बघते ती. मी बसली आहे. आता मला कुकीचा कुकर लावायचा आहे बस. पिल्लूला तर मी होममेड सॅलेक्स भरवायचं आहे, सो तेवढंच. काय चाललंय, आली आता माझ्याकडे. काय काय काहीतरी बोलते, कुठेतरी घेऊन चालली मला. काय हा बेडवर कशाला, चल ॲपल खाऊया.
चल पिल्लू चल, चला तुला मी दुसरं गाणं लावून देते. हा आपण ऍपल खाऊया. हा रिमोट निघालं. फिक्स इट. शेंबूडाला 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 शेंबू थांब इकडे ये. नाक पुसून पुसून वैतागली आहे ती. तरी मी थोडासा म्हणजे 1 तासाच्या आतच तो रुमाल चेंज करून टाकते. 1-2 तासाच्या आतमध्येच परत दुसरं. जाम इरिटेट झाली, जाम इरिटेट सर्दीने. कशावर उभी वाईप्स खाली टाकल्यात आणि त्याच्यावर उभी राहते. काय तर आपण ऍपल खायला, तर तिला पटकन ऍपल भरवते मी. तर मी आहे ना पिल्लूला ॲपल आहे ना ते किसून असं भरवते. तिला मी स्टीम वगैरे करून देत नाही. असं तुम्हाला दाखवते, असं ग्रेट करते, अशी साल काढून घेते. त्याची साल ना थोडी हार्ड आहे. ते दुसरं एक ॲपल येतं, त्या ॲपलचं नाव नाही माहिती मला, तर त्या ॲपलची ना मी साल देते. हे थोडी ना हार्ड जाते, घशात तिच्या आडते, मग ती खोकळा करते. त्याच्यामुळे मग असं दाखवते तुम्हाला. हे ना असं तिला असं ग्रेट करते ॲपलला आणि मग हे असं तिला फीड देते मी रोज. ज्यूस केला ना की ते काळं पडतं, त्याच्यामुळे ना मग मी हे असं देते. हे मला डॉक्टरने सांगितलं, स्टीम करून देण्यापेक्षा हे असं द्या. हे तिला मी ऑलमोस्ट 6 मंथ 1-2दा तसं बॉईल करून म्हणजे स्टीम करून दिलेले, पण तिला आवडलं नव्हतं. मग डॉक्टरांनी सांगितलं असं द्या तिला. तिला मी तेव्हापासून हे असंच ॲपल देते किसून, आणि हे ती खाते अगदी आवडीने. आणि त्याच्यात ज्यूस पण राहतं अगदी चांगलं. किसलं ना की ज्यूस राहतं त्याच्यात. सो तसं भरवते. पाणी पण जातं ॲपलचं, पाणी पण भेटतं आणि पॉटीला ना चांगलं. तर तिने ऑलमोस्ट एवढा ॲपल खाल्लाय. सर्दी झाली की नाकातून निघतं तेवढं पाणी ॲटलिस्ट पोटात गेलं पाहिजे. तर आता 7:15 झाले. पिल्लू का ते शेव, तिला शेव हवी होती, सो ती दिली आहे थोडीशी. कशी पापडी खाल्ली, आता शेव खाल्ली. आता मला दीपकला आहे ना पिल्लूला स्टीम द्यायची आहे. माझ्याकडे स्टीमचं औषध आहे, 2 आहेत. मला एक्झॅक्टली माहीत नाही कुठलं आहे, कारण का दोन्ही एक एंट्रीचं आणि एक आहे ते स्टीमचं आहे. आता मला ह्याच्यातलं कुठलं आहे ना ते दीपकला विचारावं लागेल आणि तिला स्टीम देऊन घेते. विचारते पटकन, त्याला फोटो पाठवते आणि तुम्हाला सांगते स्टीम देते कशी. त्या पिल्लूला मी दाखवते. आमच्याकडेच नेब्युलायझर आहे, सो पण आहे ते शेव खातेच आहे. म्हणजे थोडीशीच उरली आहे, बाकीची खाल्ली तिने. थोडीशी उरलेली खाते. मी जस्ट कुकीला जेवायला दिलं. पिल्लूला थोडंसं अजून लेट देईल, कारण का तिने खूप सारं खाल्लं आता काय 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 काय, त्यामुळे थोडंसं लेट देईल. आता तिला स्टीम देते. दीपक मीटिंगमध्ये त्यांनी तो जेव्हा मला सांगेल ते हे ह्याच्याने स्टीम दे, तेव्हा त्या औषधाने तिला स्टीम वगैरे देईल. स्टीम झाली की मग ती थोडीशी खेळेल वगैरे अजून, आणि मग नंतर मग तिला भरवेल आरामात. आणि मग तिला औषध पण द्यायचे, तापाचं पण द्यायचं आणि सर्दीचं पण औषध द्यायचं. आज काय करते काय माहिती, किती वाजता झोपते, कारण का आज दुपारी खूप झोपली आहे ती. उठवलं की रडायची, सो त्यामुळे तिला काय हे केलंच नाही. थांबा पाणी पाजते तिला.
आता फक्त टॉम अँड जेरी पिल्लू आहे, खेळते माझ्या पाठी पाठी खेळते ती. माझरी हे पण असं किरकिर एवढी अशी करत नाही, ती खेळते. खायचं पोट वगैरे नीट भरलेलं असलं ना की मध्ये नीट राहते. फक्त जरासं एकदमच ओव्हर रात्री ती किरकिर करते कारण का झोप होत नाही. त्याच्यात ती सर्दी, थांबा नाक पुसते पिल्लूचं ना, ती सर्दी परत त्याच्यात तिची झोप होत नाही ना, मग ती रात्री थोडीशी क्रँकी होऊन जाते. आता स्टीम वगैरे दिलं ना मग तिला झोप बरी लागेल आज. स्वतः खेळते बडबड बडबड पिल्लू. 1 2 तिला आहे ना 1 1 2 बोलते. 2 1 आपण 1 बोललं की 2, 3 बोललं की 4 नाही डायरेक्ट 6. 1 2 बघितलं. 1 2 3 4 5 1 2 देते. सो हे जे आहे ते डॉक्टरांकडे कन्फर्म केलं. माझ्याकडे ऑलरेडी मी ठेवून दिलेले आहेत सगळं. सो आता तिला हे देते, ह्याची स्टीम देते तिला. हे तुम्ही पण नॉर्मली देऊ शकता, पण तुम्ही पण कन्सल्ट करूनच घ्या. आता पिल्लूच्या एजप्रमाणे त्यांनी दिलं आहे. माझ्याकडे ऑलरेडी नेब्युलायझर आहे आणि पिल्लू लिटरली तिच्या तोंडावरून तुम्हाला दिसतच असेल खूप इरिटेट झाली ती. आता नेब्युलायझर हे पण लावलेलं सगळं विस्कळलं आहे, आजच विस्कळलं मी ते. आता तिला पटकन स्टीम देते. माझ्याकडे नेब्युलायझर आम्ही घेतलेलं एकदा, पिल्लूला खूप सर्दी झालेली ना तेव्हा घेतलेलं. बसली आता ही बघत काय, कुकी पण आलेली बघायला. सो हे भरपूरदा मी तुमच्याजवळ शेअर केलेलं आहे, तुम्ही पण घ्या, बरं पडतं ह्या गोष्टी असलेल्या घरी. पटकन आता लावते आणि मग आता जे हे लिक्विड आहे ना, हे लिक्विड ते ह्याच्यात टाकायचं. असं मला प्रॉपर शूट करायला जमत नाही आहे, सो ह्याच्यात टाकायचं असतं, ह्याच्यात टाकायचं असतं. सो मी टाकते आणि पिल्लूला स्टीम देते पटकन. अब हम किस दोस्त के पास जाने वाले हैं? चलो मेरे दोस्त गोरिल्ला को साथ ले चलते हैं. वो देखो मेरा दोस्त गोरिल्ला. हाय गोरिल्ला, चलो आज हम सब फ्रेंड्स घूमने जा रहे हैं. क्या तुम भी हमारे साथ तुटतच नव्हता. हाँ चलो दोस्तों. हाय चुचू. हाय गोरिल्ला. अब हम अपने दोस्त हाथी के पास जा रहे हैं. ये और हमारा दोस्त हाथी, देखो कैसे पानी में मस्ती कर रहा है. मैं भी आया. जिराफ के घर जा रही है. वो देखो जिराफ का घर. हे जिराफ, कैसे हो? आणि आता तिला स्टीम देते. तिला ती नकोच बोलते कारण का खूप दिवसांनी तिला देते आणि आता तिला गोष्ट समजते ना, मग तिला नको वाटतं. आणि गरमी भयंकर होत होती कारण का फॅन वगैरे बंद केलेले ना त्याच्यामुळे. आणि आता तिला डिरेक्टली मोबाईल दाखवून स्टीम द्यायला केलं. खूप म्हणजे खूप, कारण का स्टीम देताना ना फॅन बंद करायचा असतो आणि ती TV पण बघत नव्हती. मग काय केलं, मोबाईलला लावून दिलं, म्हणून मला काही व्हिडिओ करता आली नाही. हा एपिसोड हे आहे ना तिला आवडतो, सो ते लावून दिलं. आणि खूप गरमी झाली त्या स्टीमनी, परत फॅन बंद आणि आता अशीच लोळते. आता तिला आहे ना मी होममेड सॅरलॅक्स करते आणि ते भरवते जरा गरम गरम, जरा असं लिक्विड असं करते, ॲटलिस्ट सूपसारखं होऊन जाईल. ते तिला फीड करते पटकन. सो चला आता ते करते. आज दिवस असाच जातो आहे माझा. रेडी अशी कन्सिस्टन्सी ठेवली मी आज. सुपीड आहे, तिला पटकन फीड करते आता. हे भरपूर दिवसांनी घातलं ना, लिक्विड आहे म्हणून तर घातलं, नाही तर घालत नाही मी आता तिला. सो आता पटकन तिला भरवून घेते. हे हाय ते पिल्लूला भरवलं, आवाज बघा केवढा टेबलचा. भरवलं आणि तिने सगळं, कारण का तिला जे होममेड सॅरलॅक्स ना ते लहानपणापासून देते आणि तिला खूप आवडतं ते, आणि ती खाते पण पोट भरून. आणि जरा सुपी केलं ना त्याच्यामुळे बरं. आणि मेन म्हणजे ना तिला स्टीम दिली ना, मी स्टीम दिली ना
तर त्याच्याने ना तिला खूप रिलीफ पडला, म्हणजे जरा तिला बरं वाटतंय. जरासं रनी नोज होतं ना ते स्टॉप झाले, तात्पुरतं स्टॉप झाले म्हणता येईल, पण ठीक आहे. आणि तिला पण जरा बरं वाटतं. तिला मी आता जेवून घेते, डाळ भात आणि लोणचं खाऊन घेते. बाकीचं आज काहीच नाही, तिने खेळणी बिळणी काढली आहे, नुसती अशीच लोळून लोळून बडबड बडबड चालू आहे. सो पटकन जेवते आणि भेटते. व्हिडिओ मी इथेच एडिट करते. आज छोटासा व्हिडिओ आहे. माझा अवतार पण बघा काय झालं. पिल्लूला आता ऑलमोस्ट 10:30-11 वाजलेत आणि अंग गरम आहे तिचं थोडंसं अगदी, आणि तिला आता झोप पण आल्यासारखं करते ती. त्याच्या आधी तिला पुसून घेते थोडंसं गरम पाण्याने. आंघोळ नाही घालत आहे. मम्मी बोलली नको घालू आंघोळ, सो आंघोळ नाही घालत आहे. गरम पाण्याने पुसून घेते, औषध देते, कारण का ना विक्स लावलेलं ना इथे, त्याच्यामुळे पुसून घेते तिला चांगलं गरम पाण्याने. आणि मग रेडी वगैरे करते आणि झोपायचं असेल तर झोपून देते. परत रात्री उठली की जागावं लागेल. सो चला, व्हिडिओ मी इथेच एंड करते. होपसो उद्या पिल्लू बरी होईल चांगली. सो इथेच एंड करते आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.